मासूम वसीम शेख कबड्डी, अब्दुल कलीम अब्दुल रहीम यांच्या और वसीम कबाड़ी साहब, आकाश लहाने, कलीम बॉस और नईम भाई साहब पर साहब और आकाश लहाने साहब के लिए मैं यहाँ आया हूँ। मेरा लगातार नांदेड़ के अंदर मैं जैसा पहले बात ही शुरू किया था, बातिल ताकतें सामने खड़ी है, सुन लो। और एकदम अचंभे में बिचक कर उठ गए ख्वाब देखकर, घर में डर गए। भाई क्या बात है, क्या हुआ, बहुत डर रहे हैं। बेरंग है तो बेरंग ही सही, जमी तंग है तो तंग ही सही, हम अमन चाहते हैं जंग नहीं, हम अमन चाहते हैं जंग नहीं, अगर तुम जंग चाहते हो तो जंग ही सही। शहराला पुढे घेऊन कशा पद्धतीने जायचंय त्यासाठी आज या ठिकाणी तटकरे साहेब सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। एक दगड घ्या आणि त्याच्या बोटावर एक मारा आणि आपल्या बोटावर मारा आणि त्याला विचारा की आता सांग कुठलं रक्त हिंदूचं आहे, कुठलं मुसलमानाचं आहे, हे रक्त प्रत्येक भारतीयाचं आहे हे त्याला सांगा। हे रक्त हे ज्यावेळेस मौलाना अब्दुल कलाम महामंडळाला 100 कोटी निधी दिला जायचा 2024च्या सत्तेत आल्याच्या नंतर पहिला निर्णय काय घेतला असेल तर जो 100 कोटीचा निधी होता। नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या आपल्या प्रभाग क्रमांक 7 आमच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले आदरणीय बनाया है मगर जन्नत में रहते हैं, जमी पर घर बनाया है मगर जन्नत में रहते हैं, हमारी खुशनसीबी है कि हम भारत में रहते हैं। पक्षाला मला आश्चर्य वाटते, अनेक वेळेला खासदार होत असताना या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे शब्दप्रयोग केले जातात। ते शब्दप्रयोग माझ्या तोंडातून कधी येणार नाही। आपल्याला अमका हवाय का अमका हवाय असं बोलून जे खासदार झाले ते आज आम्हाला धर्मनिरपेक्ष विचार शिकवतात। अरे वा खासदार, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव खासदार म्हणून आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो आहे। उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये धर्मनिरपेक्ष विचार सोबत घेत अधिक कल्याणकारी योजना राबवण्याच्या दृष्टीतून आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहोत। मी सांगितलं की आर्थिक विकास महामंडळाचा निधी मी ज्यावेळेला अर्थमंत्री होतो त्याला 25 कोटी रुपये होते, तुम्ही 50 कोटी रुपये केलं। आज अजितदादांनी 800 कोटी रुपयापर्यंत नेलं। भाग भांडवलाच्या बरोबरीत राज्य सरकारचा मोठ्या प्रमाणावर निधी त्या ठिकाणी उपलब्ध होत आहे। या शहराचा एक पायाभूत विकासाचा आराखडा पण त्या ठिकाणी तयार केला, ज्याच्यातून उद्याच्या भवितव्याच्यासाठी या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला अनेक कल्याणकारी योजना राबवायच्या। माझ्या मेरी बहना यहाँ पर लाडली बहना मेरी कन्या अदिति राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से महिला बाल कल्याण विभाग की मंत्री के नाते वहाँ पे काम कर रहे हैं। मैं आप सबको आश्वस्त करना चाहता हूँ, विश्वास दिलाना चाहता हूँ, महिला बाल विकास विभाग के नाते महिलाओं की बचत घर और सारी जो कोई योजना है मैं आपको आश्वस्त करना चाहता हूँ, सबसे ज़्यादा उनकी खुद की कॉन्स्टिट्यूंसी में जितने नहीं दी जाएगी उससे ज्यादा परभणी शहर के देने के लिए मैं आज यहाँ पे आपको वचननामा देता हूँ। अधिकाधिक निधी महिला बाल कल्याण खात्याच्या मार्फत माध्यमातून 400 कोटीपेक्षा जास्त निधी या महानगरपालिकेला ड्रेनेज मध्ये गटारी बनवण्यासाठी या ठिकाणी दिलेले। आम्ही शहरातून फिरत होतो, फिरत असताना सहजच विचारलं की गटारीत रस्ते की रस्त्यात गटारी अशी अवस्था शहराची आहे आणि ते चित्र बदलण्यासाठी अजितदादांनी 400 कोटीपेक्षा जास्त निधी देण्याचं काम केलेलं आहे। ही महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात दिल्याच्या नंतर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो
की ही महानगरपालिका पिंपरी चिंचवड सारखी महानगरपालिका बनेल यात माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ना जातीचं ना धर्माचं ना नात्याचं ना गोत्याचं राजकारण केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जे राजकारण केलं ते विकासाचं राजकारण केलं. आणि या राजकारणासाठी आपल्याला येत्या 15 तारखेला हा रथ पुढे घेऊन जाण्यासाठी येत्या 15 तारखेला परभणीच्या सर्वांगीण विकासासाठी 15 तारखेला आपल्या घड्याळच्या समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने आपले उमेदवार निवडून आणायचे. आपल्या वार्डातले तर आपल्या प्रभागातले तर निवडूनच आणायचे. पण आपल्या शहरामध्ये आपले नातेवाईक राहत असतील, आपल्या शहरामध्ये आपल्या ओळखीचे राहत असतील, त्याला सुद्धा सांगायचे की येणाऱ्या 15 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून या ठिकाणी आणायचे. साहेब, मी 8 दिवसापूर्वी इथं आलो होतो. आपण मला पाठवलं होतं, त्या ठिकाणी इथं आलो होतो. याच वार्डाचा विषय होता. याच वार्डावरनं आमचं थोडंसं चर्चा चालू होती. मी आज आपल्याला या ठिकाणी विश्वासानं सांगतो, या वार्डातल्या लोकांच्या समोर सांगतो की या वार्डामधले 4च्या 4 उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 16 तारखेला निवडून येतील. आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला पुन्हा परत या ठिकाणी यायचंय. या शहरामध्ये महापौर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बसणार आहे. त्यासाठी 16 तारखेला आपल्याला या ठिकाणी यायचंय. आणि मला विश्वास आहे की पुढच्या 16 तारखेला तुम्ही अशाच पद्धतीने जमून या ठिकाणी विजय उत्सव साजरा कराल हा विश्वास आजच्या या ठिकाणी व्यक्त करतो. आणि परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की येत्या 15 तारखेला घड्याळ चिन्ह समोरून बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी विनंती करून पक्षाचे आदरणीय प्रतापभैया देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अध्यक्ष अजितभाई अक्षयभैया देशमुख, उपस्थित आमचे उमेदवार आकाश लहानेजी, नयमभाई, वसीमभाई, कलीमभाई यांनी सुंदर असं मनोगत आणि आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असं भाषण केलं. असे जुनेद चाऊजी, सर्व सन्मान्य व्यासपीठ, या प्रभागातील तथा शहरातील उपस्थित असलेले माझे सर्व तरुण, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, वडीलधारी बंधू भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं या महानगरपालिकेच्या होत असलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही सर्व आपल्या सर्वांच्या समोर नम्र विनंती करायला आलेलो आहे. उद्याच्या 15 तारखेला आपल्या सर्वांना या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, या शहराच्या भवितव्यासाठी आपल्या सर्वांना अत्यंत जागरूकतेने मतदान करायचं आहे. हे मतदान करत असताना आम्ही नम्र विनंती आपल्या सर्वांना करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या सर्व उमेदवारांना आपण या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं ही नम्र विनंती आजच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना या ठिकाणी करतो. 2012 ते 17च्या दरम्यान आदरणीय प्रतापभैया देशमुख या शहराचे प्रथम महापौर या ठिकाणी झालेले. आपण सर्वांनी या ठिकाणी अनालिसिस करण्याची गरज आहे, मूल्यमापन करण्याची गरज आहे. 12 ते 17 मध्ये झालेला विकास आणि मागच्या 17 ते आतापर्यंत झालेली कामं, या सर्व बाबींचं मूल्यमापन तुमच्या सर्वांच्या माध्यमातून करण्याची गरज आहे. शहरातील विकास कामं, आज तेच विकास कामं या शहरामध्ये दिसून राहत आहेत. परंतु मागच्या 10 वर्षामध्ये शहराची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. मूलभूत गरजा ज्या पद्धतीनं पाहिजे ते मागच्या या पंचवार्षिक ज्या पद्धतीनं पाहिजे होत्या त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेल्या नाहीये. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आहे आणि मला अभिमानाने आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगावं वाटतं की 65 नगरसेवकांपैकी 57 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी उभं केलेले आहेत. आणि सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे 6 उमेदवार या ठिकाणी आम्ही उभं केलेले आहेत. एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही युती घेऊन जवळपास 63 ठिकाणी ही निवडणूक लढवत आहे. आपण इतर पक्षांची जर तुलना या ठिकाणी केली तर कोणी 37 वर आहे, कोणी 35 वर आहे, कोणी 28 वर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या युतीमध्ये 63 ठिकाणी ही निवडणूक लढवत आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचे अनुभवी, तुमच्या सर्वांमध्ये मिळून मिसळून काम करणारे, तुमच्या सर्वांच्या प्रश्नाची जाण असणारे, सातत्याने निवडून येऊन तुमच्या सर्वांचे प्रश्न सोडवणारे उमेदवार या निवडणुकीला आम्ही या ठिकाणी पुढे आणलेले आहेत. आणि म्हणून विनंती करतोय की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक अत्यंत चांगल्या पद्धतीने या राज्यामध्ये काम करत आहे. विकासाचे कामं घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आहे.
आणि त्याच माध्यमातून आपण सर्वांनी मिळून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या सर्व उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्वांनी आम्हाला त्या ठिकाणी मिळवून द्यावी, जेणेकरून उद्याचं विजन, या शहराचं भवितव्य, या शहराला सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून पुढे घेऊन जाण्यासाठी आम्हाला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मदत मिळेल. जे 2012 ते 17 मध्ये जे आम्ही विकास त्या ठिकाणी करू शकलो, आदरणीय अजितदादांनी भरपूर निधी आम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. तो निधी जर आपल्याला भविष्यामध्ये घ्यायचा असेल, या शहराचा विकास करायचा असेल, तर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या उमेदवारांना निवडून देऊन एक हाती सत्ता या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी दिली पाहिजे, ही सुद्धा नम्र विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. आज बहुतांश मुस्लिम समाज या ठिकाणी उभा आहे, बहुतांश मुस्लिम समाज या ठिकाणी आज प्रचार सभेला आलेला आहे. मी नम्र विनंती तुम्हाला सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी करतोय की कोणाच्याही गैरप्रकाराला, कोणाच्याही गैरप्रचाराला आपण त्या ठिकाणी बळी पडू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन या ठिकाणी कार्यरत आहे आणि त्याच विचारधाराशी प्रेरित आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. अनेक लोक या ठिकाणी येत आहेत, अनेक लोक तुमचे माथे भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. नम्र विनंती तुम्हाला या ठिकाणी करतोय की कोणाच्याही भडकावाला त्या ठिकाणी बळी पडलं नाही पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना आपण त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे, ही सुद्धा विनंती करतो. हे का सांगतोय? नुकतेच अनेक लोकांचे भाषण आम्ही या ठिकाणी पाहतो.